पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या भिगवण या गावापासून जवळच असलेल्या कुंभारगाव येथे पक्षी निरीक्षणासाठी लोक मोठ्या प्रमाणात येतात. उजनी धरण जे आहे त्याचा जो जलाशय आहे त्याच्यामध्ये अनेक स्थलांतरित पक्षी इथे हिवाळ्यामध्ये येत असतात आणि यांचं निरीक्षण करण्यासाठी पूर्ण भारतातून पक्षीप्रेमी पक्षी निरीक्षक इथे येत असतात. मलाही यावेळी पक्षी निरीक्षणासाठी जाण्याचा योग आला. इथलं प्रमुख आकर्षण असतं ग्रेटर फ्लेमिंगो किंवा रोहित. मंगोलिया, सायबेरिया आणि रशियामधून हा पक्षी स्थलांतरण करून हिवाळ्यामध्ये इकडे येतो आणि मार्च एप्रिल पर्यंत इकडेच असतो आणि एप्रिल मेच्या दरम्यान हा परतीच्या प्रवासाला निघतो. अतिशय आकर्षक रंगसंगती असलेला हा पक्षी दिसायला अतिशय मोहक असतो. तसेच त्याच्या अदासुदा विलोभनीय असतात. हा आहे ग्रे हेरॉन किंवा राखी बगळा. हा इथलाच पक्षी आहे, पण हा मासे पकडताना आणि मासे खातानाचा चित्रीकरण मला करता आलं. तो कसा मासा पकडतो, मासा मारतो आणि पाण्यात बुडवून खात असतो, हे सुंदर दृश्य मला टिपता आलं. पुणे सोलापूर रोडवर हे भिगवण गाव आहे आणि त्या भिगवण पासून 10 किलोमीटरवर कुंभारगाव आहे. तिथे 357 चौरस किलोमीटरचा अथांग जलाशय आहे. भीमा नदीवर उजनी हे धरण बांधलेले आहे आणि धरणाचा जलाशय आहे. इथे आफ्रिका, मंगोलिया, युरोप, रशिया, चीनचा उत्तर भाग, कॅस्पियन सी येथून स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येत असतात. हा पहा पक्षी, दुसरा पक्षी त्याच्या जवळ आल्यामुळं त्याला हाकलून लावलं ग्रे हेरॉनने आणि स्वतःचं भक्ष्य कसं खात आहे. सुरुवातीला पूर्ण मासा होता, आता त्याची दशा काय झाली आहे ते माशाची पहा. हे पक्ष्यांचे थवे सुद्धा आकाशात मोठ्या प्रमाणात गिरट्या घालत असतात आणि हे काळे पक्षी एवढे आकाशात फिरतात की कधी कधी थोडीशी काळोख निर्माण होतो. आकाशातला हे त्यांचं जे फिरणं आहे, उडणं आहे, अतिशय आकर्षक आणि मोहक दिसत असतं. विविध रंगछटा आणि विविध आकार ते निर्माण करत असतात. वर्तुळाकार स्वरूपात फिरत असतात. तसेच हे फ्लेमिंगो, त्यांचं उडणं सुद्धा आल्हाददायक असतं. आकर्षक रंगसंगती आणि सूर्यकिरणामध्ये त्यांची चमकती त्वचा, हे पहा किती सूर्य मावळतीला निघालेला आहे आणि हे पक्षी चाललेले आहे सूर्यकिरणातून.
खूप छान वाटतात हे पक्षी. गुलाबी पांढऱ्या रंगाचे हे पक्षी रोहित, मराठी नाव यांचं रोहित आहे. मोठा रोहित, ग्रेटर फ्लेमिंगो. नावाप्रमाणेच आकर्षक असे पक्षी. मावळत्या सूर्याच्या संधिप्रकाशात हे खुलून दिसतात. हा आहे व्हिस्कर्ड टर्न. हा आहे रिव्हर टर्न. व्हिस्कर्ड टर्नला कुरारी किंवा कल्लेदार सूर्य म्हणतो आणि रिव्हर टर्न जो हा पक्षी आहे हा आहे पेंटेड स्टॉर्क. अतिशय आकर्षक असलेला हा पेंटेड स्टॉर्क, त्याला चित्रबला किंवा रंगीत करकोचा म्हणतो. हा ग्लॉसी इबिस, याला मोर शराटी किंवा चिमणा कंकर किंवा अवाक असं म्हणतो. हा बार हेडेड गुज. बार हेडेड गुजला मराठीमध्ये नाव आहे पट्टे कदंब. पट्टे कदंब. बार हेडेड गुजचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की हा सुमारे 20,000 फुटावरून उडतो. दररोज 80 किलोमीटर प्रति तास असा प्रवास करतो. 1500 ते 1600 किलोमीटर प्रति दिवस असा प्रवास करतो. मंगोलियावरून येतो. हे ग्रे हेरॉनचे प्रकार आहेत. पहिला साधा ग्रे हेरॉन जो आपण पाहिला होता, नंतर आहे ग्रे हेरॉन मादागास्कर आणि हा एक ग्रे हेरॉन मॉरिशियस. राखी बगळाचे हे 3 प्रकार. हा केंटिश फ्लॉवर, याला म्हणतात केंटिश चिकल्या किंवा श्याम टिटवा. आकर्षक पक्षी. लिटिल इग्रेट, छोटा बगळा. लिटिल रिंग्ड फ्लॉवर म्हणजे छोटा कंटेरी चिकल्या. नॉर्दर्न शॅवेलर, याला म्हणतात थापट्या बदक. थापट्या बदकाची नर आणि मादी दोन्ही पाहायला मिळाली. हा एशियन ओपन बिल म्हणजे मुग्ध बलाक. हा आहे ब्लॅक हेडेड इबिस, काळ्या डोक्याची शेरोटी किंवा काळा हवा. ब्लॅक विंग स्टिल्ट म्हणजे त्याला पान टिळवा किंवा शेकोट्या म्हणतात. हा वेस्टर्न मार्श हॅरियर, हा एक शिकारी पक्षी. अशा प्रकारचे विविध पक्षी येथे पाहायला मिळतात.